नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तारक मंत्र म्हणजे काय? तारक मंत्रामध्ये अफाट सामर्थ्य आहे, जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती देखील प्रदान करते. असे मानले जाते की स्वामी समर्थांची दैवी ऊर्जा तारक मंत्रामध्ये गुंतलेली आहे. जे भक्त भक्तीने त्याचे पठण करतात ते सर्व व्याधीतून बरे होतात. स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र विविध आव्हानांसाठी एक उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे, ज्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना मार्ग मिळतो. स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक खूप शक्तिशाली मंत्र आहे, जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकट आणि दुःखांच्या विरुद्ध संरक्षण आणि आधार प्रदान करतो असे मानले जाते. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचे लाभ. मनातील भीती नष्ट होते. या मंत्राच्या पहिल्या ओवीमध्येच म्हटले आहे की निशंक हो, निर्भय हो मनारे असे म्हटले आहे. म्हणूनच या मंत्राच्या पठणाने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते. सर्व कामे आपली पूर्ण होतात. या मंत्रात म्हटले आहे ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्याचप्रमाणे आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठणामुळे पूर्णत्वास जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात. आयुष्यामध्ये कशाचीच कमी भासत नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला आपल्या आयुष्यात कशाचीच कमी भासत नाही आणि सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते. कारण जिथे स्वामींचे पाय आहे तिथे कशाचीही कमी नसते. आपल्याला मृत्यूचे भय राहत नाही. तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला मृत्यूचे अजिबात भय वाटत नाही. तसेच अपमृत्यूपासून आपले रक्षण होते. श्री स्वामी समर्थ महाराजांवरील आपला विश्वास वाढतो. या मंत्राच्या पठणाने, नियमित पठणामुळे आपला श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिकच दृढ होतो आणि यामुळे आपली भक्ती साधनेमध्ये प्रगती होत जाते. संकटातून सुटका होते. प्रभावी अशा तारक मंत्राचे रोज मनापासून पठण केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकट येत नाही आणि जर संकटे आलीच तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होते. या तारक मंत्राचा आपण नियमित पठण केलं तर श्री स्वामी समर्थ महाराजांना तो भक्त खूप प्रिय होतो. त्याच्यावर महाराजांची कृपा राहते. श्री स्वामी समर्थ महाराज त्याच्या सदैव पाठीशी उभे असतात. म्हणून आजपासून आपण सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्राचं नियमित पठण करायचा आपण निश्चय करूया. तारक मंत्राचं पठण कसं करावं? तारक मंत्राचं पठण दररोज सकाळी आपण उठल्यानंतर शुचिर्भूत होऊन आपण जेव्हा देवपूजा करतो, पूजा झाल्यावर आपण तारक मंत्र म्हणावं आणि रात्री झोपण्यापूर्वी पण आपण तारक मंत्राचं पठण करायचं. पठण करताना मात्र मन आपलं एकाग्र ठेवावं आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आपला भाव ठेवावा. तारक मंत्राचा हा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. स्वामी भक्ती या चॅनलवर माझा तारक मंत्राचा व्हिडिओ आहे. तो मंत्राचा व्हिडिओ तुम्ही लावून दिला आणि ऐकला तरी खूप प्रभाव पडतो. तारक मंत्र तुम्ही सकाळी उठल्यानंतर म्हणा, संध्याकाळी म्हणा किंवा रात्री झोपण्यापूर्वी म्हणा आणि दिवसभरात कोणत्याही वेळी तारक मंत्र म्हणू शकतात किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग पण ऐकू शकतात. स्वामी कृपेसाठी हा मंत्र जपण्यासाठी आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र आपल्याला 11 वेळा जप करायचा आहे. आता 11 वेळा शक्य नसेल तर 1 वेळा तरी नियमित पठण केल्यास आपल्यावरील सर्व संकट दूर होतात. तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला किती दिवसांनी त्याचे फायदे दिसून येतात हा पण प्रश्न असेल. तर तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे फायदे लगेचच दिसून येण्यास सुरुवात होते. मात्र हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसून येतात. काही लोकांना काही दिवसातच फायदे दिसून येतात, तर काही लोकांना काही महिने किंवा काही वर्ष लागू शकतात.
जितक्या जास्त मनोभावेने आपण स्वामी भक्ती कराल तितकेच परिणाम आपल्याला लवकर दिसतात. तारक मंत्र म्हणायला काही नियम आहेत का? तर तारक मंत्र म्हणायला कोणतेही असे काही विशेष नियम नाहीयेत. मात्र मंत्र जप करताना मन एकाग्र असणे आणि मंत्राचा अर्थ समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तारक मंत्र म्हणताना आपल्या मनात भाव, श्रद्धा असणे खूप गरजेचं आहे. जो व्यक्ती तारक मंत्र नियमित पठण करतो त्याची मदत स्वामी नेहमीच करतात. त्या व्यक्तीचा स्वामी सांभाळ करतात. म्हणून तारक मंत्र हा खूप प्रभावी मंत्र आहे. तरी सर्वांनी तारक मंत्र म्हणण्याचा निश्चय करावा आणि सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी, रात्री झोपताना हा तारक मंत्राचं तुम्ही पठण करा किंवा नाहीतर रेकॉर्डिंग, माझ्या चॅनलवरचं रेकॉर्डिंग आहे ते ऐकलं तरी खूप त्याचा फायदा होतो. माझी झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.